आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्योग करण्यास महाराष्ट्र अव्वल असल्याचं ब्रिटन भारत व्यवसाय परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे आणि या अहवालामध्ये व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक पोषक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वोच्च मानांकन देण्यात आलेलं आहे। आता राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये पॅलेटिव्ह केअर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हा स्तरावर विशेष उपचार केंद्र उभारले जाणार आहेत। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लावर, कोबी, घेवडा, वांगी आणि ढोबळी मिरची तसंच हिरवी मिरची या फळभाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% घट झालेली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेल्या निसर्गरम्य माथेरानमध्ये आजपासून ई-रिक्षा धावणार आहेत। त्यामुळे पर्यटनाचे नवे विकास पर्व सुरू होऊन पर्यटकांची पायपीट थांबणार आहे। माओवाद्यांचा सध्या पीपल्स गुरिल्ला आर्मी हा विशेष सप्ताह सुरू आहे। बॅनरबाजी करून माओवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कुरखेडा आणि कोरचीमध्ये कापडी बॅनर लावून सप्ताह साजरा करण्याचं आवाहन केल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय। रब्बीच्या पिकांना पाणी देण्याकरता सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर दिवसा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात दिवसेंदिवस गोवरचा संसर्ग वाढतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। आतापर्यंत राज्यात 93 ठिकाणी गोवरचा फैलाव झाला तर संशयित रुग्णांची संख्या देखील मोठी आहे। शहापूरच्या वेहलोळीतील ग्रामस्थ स्थलांतर करत असून आतापर्यंत अर्ध्याहून अधिक गावं रिकामं झाली आहेत। गावात गेल्या 12 दिवसांपासून भूगर्भातून स्फोटकासारखे गूढ आवाज आणि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। चोपडा शहरात रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। खड्ड्यामुळे रस्त्यांमुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो आणि याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बदलापूरच्या सुभाषनगरमधील 90 घरांवर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे। बदलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी 2012 साली BNCUP योजनेअंतर्गत घरं उभारली, मात्र तरी देखील रहिवासी जुनी घरं रिकामी करत नसल्यानं पालिकेला ही कारवाई करावी लागली। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील कुपोषणाचा दर शून्यावर आणण्यासाठी मेळघाटला एक टास्क म्हणून पाहणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे। यासाठी खास मॉडेल तयार करण्यात येणार असून 15 दिवसातच रिझल्ट दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूरच्या सोमनपल्ली ग्रामपंचायतीनं पाण्याचा कर न भरणाऱ्या 52 कुटुंबांना नोटीस पाठवली आहे। 4 वर्षांपासूनचा 5,53,000चा पाणी कर थकीत आहे। मात्र महिन्यातून केवळ 10 ते 12 दिवसच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातोय असा आरोप या नागरिकांनी केलाय। येवला नगर परिषद प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे। शनी पटांगण, इंद्रनील कॉर्नर परिसरातील अतिक्रमण नगरपालिकेकडून हटवण्यात आली आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यातील पांगुळ गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेनं शाळेतच भाजीपाल्यांचा बाजार भरवला। यावेळी विद्यार्थ्यांनी पालेभाज्यासह इतर भाजीपाला विकण्यासाठी आणला होता। यावेळी बाजारात खरेदीसाठी पालकांना मोठा प्रतिसाद मिळाला। नंदुरबार जिल्ह्यातल्या रेवनानगरच्या जिल्हा परिषद शाळेतील 7 ते 8 विद्यार्थ्यांना विषारी वनस्पतीच्या बिया खाल्ल्यानं विषबाधा झालेली आहे। यातील काही बालकांची प्रकृती अस्वस्थ बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तुकाराम मुंढे यांना आरोग्य विभागाचा त्वरित कारभार देण्यात यावा यासाठी पुण्यामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली। काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील अलका चौकामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं गुहागरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीनं मनसैनिकांनी स्वागत केलं। राज ठाकरे गुहागरमध्ये मुक्कामी होते तर आज त्यांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारे रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आत्मक्लेश आंदोलनावरून खासदार अमोल कोल्हेंनी रोहित पवारांना चिमटा काढलाय। आत्मक्लेशापेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्याला माझं प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। भाजप वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला। तर महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य आणि इतिहास खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली। विशेष म्हणजे नागपूर ते शिर्डी या तब्बल 520 किलोमीटरच्या प्रवासात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारथ्य केलं। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला। मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिलाय। नांदेडमध्ये प्रसाद लाड यांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने निदर्शनं केली। शिवरायांबाबत बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं।
संघाची मंडळी वारंवार छत्रपती शिवरायांची बदनामी करत असून ही विकृत मानसिकता असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली। प्रसाद लाड यांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। दरम्यान शिवप्रेमी अशा वाचाळवीरांना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला। महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंना काहीच जमत नाही, त्यामुळे त्यांनी नवीन उपक्रम सुरू केल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे। शिंदे फडणवीस सरकार पडेल या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याला गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय। हा डोंबारीचा खेळ सुरू आहे का असा सवाल विचारत डोंबारू वाजतोय वाजू द्या असा टोला गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 4 महिलांना संधी मिळेल असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला। तर राज्यात सर्वाधिक अनुभवी महिला आमदार भाजपमध्ये असल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली। त्या धुळ्यामध्ये बोलत होत्या। उल्हासनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे पक्षात श्रेयवादाची लढाई दिसून येते। उल्हासनगरच्या पंचशील नगरमध्ये एकाच रस्त्याचं ठाकरे आणि शिंदे पक्षाकडून 2दा भूमिपूजन करण्यात आलं। सुषमा अंधारेंचा अर्धवटताई असा उल्लेख करत आमदार भोंडेकरांनी टीका केलेली आहे। अर्धवट माहितीच्या आधारे ते आपल्यावर टीका करत असल्याचं भोंडेकर म्हटले। जळगावच्या धरणगावमधील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केलाय। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। दोन्ही गिरीश महाजन घरोघरी जाऊन प्रचार करत मत मागतायत। हेच आमचं यश आहे असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी दोघांना लगावलाय। गिरीश भाऊंना कबड्डी खेळताना कोणाची टांग कशी खेचायची हे माहिती असलं तर मी या कबड्डीचा अंपायर राहिलेला आहे। अंपायर असतो आणि खेळाडू असतो असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांनी लगावलाय। पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलनं झाल्यानं शासनानं त्यावर बंदी घातली। आता ही बंदी उठवावी आणि प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले। बच्चू कडूंचे अमरावतीमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयासाठी बच्चू कडू गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते। उस्मानाबाद जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतीच्या कारभाराची निवड करण्यासाठी आखाडा सुरू झालेला आहे। 5 दिवसात देखील 166 सरपंच पदासाठी तब्बल 899 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे 1481 सदस्यांसाठी 5009 उमेदवारी अर्ज आलेले आहेत। कर्नाटक सीमेवरील गावांपाठोपाठ आता नाशिकच्या सुरगाणातील नागरिक देखील आक्रमक झाले असून त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। यासाठी चिंतामणी गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे। नाशिकच्या सुरगाण्यातील नागरिकांनी गुजरातमध्ये विलीन होण्याचं पत्र प्रशासनाला दिलं। त्यानंतर पालकमंत्री देखील ऍक्शन मोडवर आलेले आहेत। तर स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण केल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली। जळगावमध्ये तरसोद गणपती मंदिर परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते झालं। भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून भक्त निवास आणि रस्ते दुरुस्तीसाठी विविध कामं करण्यात येणार आहेत। औरंगाबाद शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झालं। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली होती शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा हा मतदारसंघ आहे। रत्नागिरी दौऱ्यावर राज ठाकरेंचा एक खास फोटो व्हायरल होतोय। त्यांनी तालुकाध्यक्ष सचिन साळवींच्या घरी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांच्या मुलाने राज ठाकरेंसोबत सेल्फी करण्याची इच्छा बोलून दाखवली। राज ठाकरेंना लहानग्या करणला जवळ घेत सेल्फी घेतला। साताऱ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत विराट मोर्चा काढला। श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावाला याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलंय। दिल्ली आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी सर्व स्तरातून होत असल्याचं वकील उज्ज्वल निकम यांनी सोलापुरात म्हटलंय। मालेगावमध्ये शालेय पोषण आहाराच्या साहित्य घोटाळा उघड झालेला आहे। पोलीस अधीक्षक अनिकेत भारतींच्या पथकाने एका गोदामावर छापा टाकला। कारवाईमध्ये 24 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा फाट्यावरील हार्डवेअरच्या दुकानातून अज्ञात इसमानं तब्बल 50,000 रुपयांची रोख आणि मोबाईल लंपास केला आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। अनाथ मुलीसोबत लग्न लावून देतो असं सांगत मुलाच्या कुटुंबाकडून 1.5 लाखांची मागणी केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलेला आहे। या बनावट विवाह प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी महिलेसह 3 आरोपींना ताब्यात घेतले। चंद्रपूरमध्ये एका शाळेबाहेर विद्यार्थिनींनी रोड रोमियोंना चोप दिलाय। वारंवार मुलींची छेडछाडीच्या घटना समोर येत होत्या। अखेर स्थानिकांच्या मदतीनं या विद्यार्थिनींनी रोड रोमियोंना चांगलीच अद्दल घडवली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
नवी मुंबईतील खारघरमधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. चोरीच्या घटना वाढल्या असून चोरीच्या घटना सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील उच्चंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्रानं मारहाण करून लुटल्याची घटना 3 दिवसांपूर्वी नरवेल फाट्याजवळ घडली होती. एलसीबीच्या पथकानं ही टोळी पकडली आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरास अटक करत त्याच्याकडून 6,85,000च्या 20 मोटारसायकल जप्त केलेल्या आहेत. या चोरट्यानं फक्त अकोल्यातच नाही तर इतरही जिल्ह्यांमध्ये चोरी केली. अकोला पोलिसांना या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. रांजणगावमध्ये खून करून फरार झालेल्या 2 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दारू पाजून मृताच्या बँक खात्यावरील पैसे काढून घेतले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली होती. पुणे सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावच्या हद्दीमध्ये उसाची ट्रॉली पलटी झाल्यानं पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि गावकऱ्यांनी महामार्गावर पडलेला ऊस उचलला. पंढरपूरमधील गोपाळपूर जवळ रिक्षाचा अपघात झाला. मद्यधुंद रिक्षा चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं ऑटो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील महिला गंभीर जखमी झाली आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात. श्री तुळजाभवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचा प्रसंग ऐतिहासिक आहे आणि या इतिहासाला उजाळा देण्यासाठी सुमारे 108 फूट उंचीची मूर्ती तुळजापुरामध्ये साकारण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. पुण्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लाल महालाला भेट दिली. महालातील माता जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अभिवादन केलं. आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. यावेळी शेजारी असलेल्या मैदानावर जाऊन त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका म्हशीनं पांढऱ्या रेडकूला जन्म दिल्याची घटना घडलेली आहे. या घटनेची परिसरात चर्चा होत असून पिलाला पाहायला लोकांची गर्दी होतीये. जळगावमधील चोपडामध्ये पोलिसांसाठी गप्पांच्या ओघात आरोग्याची काळजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पोलिसांच्या आरोग्यासंदर्भात डॉक्टर हेमंत ओसवाल यांनी मार्गदर्शन केलं. जळगावमध्ये महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खासदार उन्मेष पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते या महामॅरेथॉनचं उद्घाटन करण्यात आलं. जळगावातील हजारो तरुण आणि तरुणींनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.